निर्भीड निष्पक्ष वोटांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाने अतिशय नामचीन गुंडांना या ठिकाणी तिकीट दिलेली आहे। अशातल्याच एका गुंडाने आमचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जीवे मारण्याने हल्ला केला। तुम्ही बघू शकता त्यांचा हात तुटला आहे, पायावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला आहे, सगळं फ्रॅक्चर आहे। त्यांच्यासोबत अजून बाकी लोकही त्या ठिकाणी जखमी झाले आणि खूप मोठ्या प्रमाणात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र या कुठल्याही दहशतीला आमचा पक्षही घाबरणार नाही, आमचे कार्यकर्ते घाबरणार नाही आणि जनताही अशा दहशतीला आपल्या मतपेटीतनं उत्तर देईल। पण अशा ज्या काही प्रवृत्ती आहे, प्रवृत्तीचा अतिशय कडक बंदोबस्त हा केला जाईल। तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, भाजपचे प्रमुख नेते आहेत, मात्र आज तुम्ही आपल्या एका मित्राकडे पण आले आहेत कुशलक्षेम जाणून घेण्यासाठी। नाही, शेवटी असं आहे की भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता, भूषण शिंगणे तर फार सिनियर कार्यकर्ते आहेत, मित्र देखील आहेत, पण कुठल्याही कार्यकर्त्याला जर अशा प्रकारे कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला सोडणार नाही। हे अशी माफियागिरी नेस्तनाबूत केली जाईल महाराष्ट्र 100% नेस्तनाबूत करू। म्हणजे अशा प्रकारचे जे काही आहेत आणि या संदर्भात तर पोलिसांनीही आधी इंटिमेशन दिल्यावरही योग्य कारवाई केली नाही असं सगळ्यांचं मत आहे। त्याची चौकशी करा। स्टेशनमध्ये सांगण्यात आलं होतं एक तक्रार काल दुपारी तक्रार दिली होती। तक्रार दिल्यानंतरही ज्या गंभीरतेनं त्याच्याकडे बघायला पाहिजे होतं ते बघितलेलं दिसत नाही। अटक सत्र पण नाही झाली इतका भीषण हल्ला होऊन। हे सगळे होईल आता। तसं आता ही मी एकदा गांभीर्याने घेतलाय तर आता याच्यामध्ये कुठलाच गुन्हेगार सुटणार नाही। अशी गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही, सवालच नाही उठत। मग बोगस वोटरच्या नावाखाली मुंबईत भगवा ब्रिगेड बघून ठोकून काढू वगैरे अशी भाषा केली जाते। नाही, फक्त ही जी काही कुठली ब्रिगेड त्यांनी तयार केली आहे ती काही बूथ समोर दिसत नाही, मालवणीला वगैरे दिसली नाही, अशा काही अनेक बूथ आहेत की ज्या ठिकाणी ती दिसत नाहीये। सिलेक्टिव्ह आहे का, एवढंच मला विचारायचं आहे। म्हणजे सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करत सिलेक्टिव्ह पण कोणी दहशत निर्माण करण्याची आता यांची क्षमताच राहिली नाही। तुम्हाला एक सांगतो, हे काय दहशत निर्माण करतील, यांच्यात काय क्षमता राहिली आहे आणि कोणी केलं तर पोलीस ठोकून काढतील त्याला। मुंबईतली दहशत खपून घेतली जाणार नाही, सवालच नाही, कुठलीच नाही। मुंबई नाही, कुठलीच दहशत खपून लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला। आणि मला एक सांगा, दुबार मतदार म्हणतात ते, त्यांचा जो काय दुबार मतदाराचं काय माहिती आहे त्यांना? दुबार मतदार शोधण्याचं काम इलेक्शन कमिशनने केलं, इलेक्शन कमिशन करेल। तुमचा जो एजंट हात बसलेला आहे तो एजंट त्याच्यावर बघेल, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे। आम्ही घेऊ, कोणी दुबार मतदार घेतला तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ त्याच्यावर। पण हे कोणचं आम्ही मारामाऱ्या करू? ठोका म्हणजे मतदान कमी झालं पाहिजे हा करता प्रयत्न आहे। थँक्यू।